तर आपण क्वेश्चन नंबर 12 सॉल्व करणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ट्रू स्टेटमेंट फॉर अन आयसोथर्मल प्रोसेस. तर आयसोथर्मल प्रोसेससाठी कोणतं स्टेटमेंट एक करेक्ट नाही आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर हा क्वेश्चन 2021ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ऑप्शन, टेम्परेचर ऑफ प्रोसेस रिमेन्स कॉन्स्टंट. बी ऑप्शन, द प्रोसेस इज व्हेरी फास्ट. सी ऑप्शन, द इक्वेशन ऑफ स्टेट इज PV is equal to constant. डी ऑप्शन, देर इज नो चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. तर या 4 ऑप्शनपैकी करेक्ट ऑप्शन कोणता असणार आहे. चला तर सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे आणि आयसोथर्मल प्रोसेससाठी तर खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट रॉंग आहे, चुकीचं आहे, करेक्ट नाही आहे ते आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे. तर पहिलं जे ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी ए ऑप्शन. तर हा ए ऑप्शन दिलेलं आहे टेम्परेचर ऑफ प्रोसेस रिमेन्स कॉन्स्टंट. टेम्परेचर ऑफ प्रोसेस रिमेन्स कॉन्स्टंट. तर हे पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे. मग आयसोथर्मल प्रोसेसचा अर्थ काय असतो, टेम्परेचर त्या प्रोसेसची काय असते तर कॉन्स्टंट असतं. म्हणजे पहिले जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे, पण आपल्याला कोणतं करेक्ट नाही ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ठीक आहे. याचा जो बी ऑप्शन दिलेला आहे, बी ऑप्शन दिलेला आहे द प्रोसेस इज व्हेरी फास्ट. द प्रोसेस इज व्हेरी फास्ट. तर ही रॅपिड प्रोसेस आहे. रॅपिड प्रोसेस जर असेल तरी कोणती असते तर ॲडियाबॅटिक प्रोसेस असते. आणि आपल्याला जी प्रोसेस दिलेली आहे ती कोणती आहे तर आयसोथर्मल प्रोसेस आहे. आणि स्लो प्रोसेस जर असेल तर ती कोणती असते ॲडियाबॅटिक. म्हणजे सेकंड जे ऑप्शन आहे ते चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचंच ऑप्शन या ठिकाणी फाइंड करायचं होतं. बी ऑप्शन एक चुकीचं आहे, पण आपण आणखीन बाकीचे पण चेक करू. सी ऑप्शन जे दिलेलं आहे द इक्वेशन ऑफ स्टेट. द इक्वेशन ऑफ स्टेट. तर स्टेटचं जे इक्वेशन आहे इज PV is equal to constant. According to ideal gas equation, PV is equal to nRT. N constant, R constant, T पण constant. म्हणजे जे इक्वेशन आहे हे पण आपलं करेक्ट आहे. आणि आता लास्ट ऑप्शन म्हणजे कोणतं डी. देर इज नो चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. डेल्टा यू जो आहे तो चेंज होत नाही. डेल्टा यू चेंज इन इंटरनल एनर्जी काय राहतं, कॉन्स्टंट असतं. तर लास्टचा जो ऑप्शन आहे डी तो पण करेक्ट आहे. मग आपलं एकच ऑप्शन या ठिकाणी चुकीचं आहे आणि तो ऑप्शन बी. मग या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असणार ते असणार आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी म्हणजे काय, द प्रोसेस इज व्हेरी फास्ट. ही आयसोथर्मल प्रोसेस नसून ही ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे.